नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मी आहे व्ही पी गेमर. पुन्हा एकदा आपली भेट झाली आहे फक्त आणि फक्त या गेममुळे. तर या गेमचं नाव आहे पोकेमॉन फायर रेड. तर तुम्ही बघितलेलं असाल आपली सिरीज चालू आहे पोकेमॉन फायर रेडची, आणि मागच्या एपिसोडमध्ये बघितलं असं की आपण रॉक टनल ही क्रॉस केलेली, आणि आता आपण पोचलो लॅव्हेंडर टाऊनमध्ये, आणि आपल्याला आता 4th जिम बॅचसाठी जायचं आहे. 4th जिम बॅचसाठी. तर मध्ये काही काही फाईट्स पण येणार आहेत, हे बघा. तर या म्हाताऱ्याशी फाईट करून भेटतो लगेचच. मित्रांनो, आता ह्याला हरवून झाली आहे आपली. या म्हाताऱ्याला हरवलं आपण. तर शॉर्टकट मारूया. ओ, पाहिलाच पोकेमॉन आलाय डायरेक्ट पीजी. अरे शट, म्याऊत भाई पकडलाय मी. त्याला काही टेन्शन नाही. तर ओ शेट, ही सायकल गँग फिरते इथे. अगस्त इथून शॉर्टकट मारायचा आहे. नाही 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 नाही, अरे शेट. थांब, आता याच्याशी फाईट करून लगेच भेटतो. तर मित्रांनो, याला हरवलं आपण, त्या प्रोफेसरला. ओ अच्छा, थर्स्टी. अच्छा, इथून आपल्याला जागा नाही जायला. आपल्याला इथून असं वाटतं, हां बेसमेंटमधून अंडरग्राऊंड पाथ काय असेल तो त्याच्यातून जायला लागेल. तर आलो आहे. ओके, ओहो, आलो आता वाटतं आपण. ओके, कोण नाही ते फाईट कर. चला, आलो आहे सेलेडियन सिटीमध्ये. आपण फायनली पोचलो आहे. पहिले आपण आपले पोकेमॉनला हेल्थ करून घेऊ, आणि मग डायरेक्ट जायचं आहे 4था जिम बॅच जिंकायला. चला. तर सिटी एक्सप्लोअर पाहिजे तर आपण नंतर करू, पहिले जिम बॅच जिंकून घेऊया. कुठून आहे भाई याचा रस्ता? अरे अच्छा, इथून आहे काय? काय रस्ता बनवलाय खतरनाकच. म्हातारा काय वाचतोय? ओ हो, सगळे वुमन्सने भरली आहे ही जिम. तर चला. ओ शिट, पहिलेच फाईट करायसाठी. अरे आलीच ही नेमकी फाईट करायला. चला. काडाब्राची लेवल कायच्या काय या म्हण. 31 लेवलचा एकच पोकेमॉन आहे, कारण की पहिलाच पोकेमॉन तो माझा म्हणजे उतरवतो, आणि कोण छोटी मोठी फाईट असेल त्याच्याने लेवल वाढत वाढत जाते नुसती याची. काडाब्रा समोर सगळे चिंदे यायला. ओ शेट, अजून एक मला असं वाटतं इथे एक फाईट करावी लागेल, त्याच्यानंतर मग आपण पुढे जाऊ शकतो. ठीक आहे ना भाई, करू ना आपण. टेन्शन का घेतोयस? एकच पोकेमॉन आहे ना. एक्झिक्यूट एक्झिक्यूट आई शपथ. पोकेमॉन बघा, सायकिक प्लस सायकिक. हिप्नोटाइज सायबिंग यूज करू आपण आता. मी बोलतो आता आहे ना, पोकेमॉन स्विच करू आणि चार्मिलियनला पहिले लावू, कारण की तो फायर टाईप आहे आणि यांची जिम आहे ग्रास टाईप पोकेमॉनची, म्हणून मग आपल्याला फायदा होईल. तर चला मग. हां, प्लेझंट. ओके, वेलकम. हां, वेलकम. एरिका लीडरचं नाव आहे, जिम लीडरचं नाव आहे. ओके, अच्छा. माहिती आहे भाई, तुझ्या आजूबाजूला झाडं बघूनच कळलं तू ग्रास टाईप पोकेमॉन ट्रेनर आहे. चल भाई, स्टार्ट. चला. आपली 4थी जिम फाईट आहे. तिचे पण 3 पोकेमॉन, आपले पण 3 पोकेमॉन. ओ शिट, विक्ट्री बेल आला आहे पहिलेच. पहिले पण मेगा पंचने एकदा अटॅक करून बघूया. स्टंट स्पोर.
एम्बर भाई, एम्बर आहे आपल्याकडे अजून, टेन्शनची काही गोष्ट नाही. हा ही मात्र आवडला. ओ शिट, हा ॲसिड नुसतं टाकत चाललाय. चला, ही मात्र एक चांगली गोष्ट आली आहे. विक्ट्री बेलला हरवली आपण. टँगाला काय माहिती कुठलं पोकेमॉन आहे. पण भाई पहिलं आपल्याला बघायला लागेल की यस आपल्याकडे आहे सुपर पोशन, त्याचा काही टेन्शन नाही. चला 4 मिलियनची आपली झाली आहे. हो हो भाई, तू की काय करशील. ओ हो शेट 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 शेट. अच्छा, त्यांनी पहिल्या अटॅकमध्येच यूज केलेला. हां ठीक आहे, चल बाई. बस 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 भावा, बस. आत्ता ग्लूम येईल मला असं वाटतं. ग्लूम, बरोबर, ग्लूम येईल आता. नाही नाही रे, ग्लूम नाही, वेलीप्ल्यूम आलाय. अच्छा, हा विकसित रूप आहे ग्लूमचा. ओके भाई साब. ओ शिट, पॅरलाइज झालोय आता. ओहो रे शेट, प्लस 4 मिलियन गेलाय बाहेर. त्याची काही टेन्शन नाही, निडोरिनो आहे. अरे यार, स्टंट स्पोर नाही. नाही एवढी इफेक्टिव्ह नसणार. हे पण नॉट व्हेरी इफेक्टिव्ह आहे. शेट, आता आपल्याला हॉर्न अटॅकनेच यूज करायला लागेल मला असं वाटतं. पॅरालाइज झालाय. एक काम करू, आपण कडाब्राला यूज करूया. चल भाई, तू आता कन्फ्युजन करून दाखव यार. या सुपर इफेक्टिव्ह झाला भाई साब. चला भाई, चौथा जिम बॅच असाच जिंकला, असा जिंकलं आपण. खतरनाक यार, खतरनाक. रेनबो बॅच आपल्या नावावर. ओके, स्ट्रेंथ. अच्छा, स्ट्रेंथ भेटणार आहे आपल्याला. आपल्याला एक हे दिली आहे, TM19 दिली आहे. अच्छा, ड्राईन. ओके, ग्रास्टेप पोकेमॉनवरती लागेल ती. हो हो, आत्ता जाऊ शकतो बिंदास आपण कोणासमोर पण. हिच्या समोर जाऊन नाचलो का, हिच्या समोर जाऊन नाचलो का, हिच्या समोर जाऊन नाचलो, काय फरक नाही पडत, कारण की त्यांच्या बॉसला हरवलाय. म्हाताऱ्या नोट करून ठेव की भाईने हरवलाय. हा चला भाई साब, आता पहिले जाऊया आपण पोकेमॉन सेंटरमध्ये. तसा टीम रॉकेटचा इथे इलाका आहे, काहीतरी असेल इथे, बघायला लागेल आपल्याला. हो चला बाई, हरवलाय आपण, हरवलाय. एरिकाला हरवून झालोय मोकळं आपण आता. या रूटमध्ये कुठेतरी. ओ शेट, इथे 4 लॅक्स झोपलाय बाबा. अरे बाबा, शिट. ओ हो, वाचलो भाई साब. इथं वाचलोय. ओके, आता आपल्याला इथं वाटतं फ्लायची टीम भेटणार. पोरगा, त्या एपिसोडमध्ये मी पोरगा बोललो, पण इथं पोरगी आहे. ओके, HM02 फ्लाय. थँक्यू 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 थँक्यू. लॅव्हेंडर टाउनमध्ये जायचं आहे. पोकी फ्ल्यूट तिथे भेटेल आपल्याला. त्याच्या अगोदर आपल्याला, चला या स्टोअरमध्ये एकदा जाऊन बघू. एक मिनिट, एक काम करायचं आहे. एक छोटासा काम आहे करायचं आहे. अरे एक मिनिट, हां बरोबर आहे. चला, आलो आता टॉप फ्लोअरवरती. ओके, आपल्याला EV भेटला आहे. EVला आता आपल्याला कशामध्ये विकसित करायचं आहे ते आपल्या हातात आहे. EVला कशामध्ये विकसित करायचं आहे, म्हणजे करायचं आहे. इव्हॉल्व करायचं आहे. सॉरी इव्हॉल्व करायचं आहे ते. अच्छा, ॲथर भेटला आपल्याला. तर चला,
असं वाटतं की 3rd फ्लोअरवरती 4th फ्लोअरवरती स्टोन भेटतात. आय गेस सो. मला पण नाही माहिती. हां बरोबर. आपल्याला आता ईव्हीला वॉटर स्टोन घेतलं म्हणजे तुम्हाला कळलंच असणार. आता चला आपण वॉटर स्टोन ईव्ही ओके. आता ईव्ही झालाय वेपॉरियन. आता आपला ईव्ही झालाय वेपॉरियन आणि अजून आपल्याला याच्याकडे मला असं वाटतं हिते बरोबर हितेच आपल्याला ही टीएम घ्यायची हायपर बीम. ही अशी टीएम आहे की नॉर्मल पोकेमॉनला पण लागणार. हिला एक घेऊ. अजून काय घ्यायचं आपल्याला असं सगळे असे आहेत तर ब्रेक हे एक घेऊन ठेवूया. आपल्याला कामाला लागेल कधी पण. डी काय हायपर बीम रॉर नको. ओके थँक्यू बाई. आणि इथे काय ओ ग्रेट बॉल सुपर पोशन रिवाइव सुपर ओ हो रिपेल आपल्याला पाहिजे ते बाई. घेऊन ठेवू आपण 10 घेऊन ठेवू तरी. ओके चल बाई थँक्यू. आता आपली सगळी इकडनं झाली आहे खरेदी. सगळा काम आपला 25 झालाय. पण एक मिनिट या टीम रॉकेटचा काय इथे. टीम रॉकेटचा काय इथे. आता पण सिटी जरा एक्सप्लोअर करूया. ओ समवन स्टोर अच्छा स्कोप ओके 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 हां हां कळलं. हा टीम रॉकेटने कशाला कब्जा केला आहे तो. टीम रॉकेटने कब्जा कशाला केला आहे तो कळला मला आता. टीम रॉकेटकडून आपल्याला तो कुठला स्कोप आता बोलला माझं नाव नाही लक्षात आलं लगेच. तो स्कोप आपल्याला घ्यायचा आहे त्याच्याकडून आणि मग लॅव्हेंडर टाऊनमध्ये जायचं आपल्याला परत. लॅव्हेंडर टाऊनमध्ये तो आपल्याला जो घोस्ट असेल तो त्या स्कोपने दिसणार आहे. त्याला हरवल्यानंतर मग आपल्याला भेटणार आहे पोके फ्लूट. त्याच्यानंतर मग आपण स्नॉरलॅक्सला उठवून पुढे जाऊ शकतो. ओके 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 कळलं मिस्ट्री पूर्ण समजली आहे. तर मग मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये एवढंच. हा एपिसोड थोडा बारीक आला आहे काय टेन्शन नाही. पुढचा एपिसोड लवकरच येणार आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब करा. मराठी माणूसला प्लीज सपोर्ट करा. चला मित्रांनो भेटूया आता पुढच्या एपिसोडमध्ये. बाय बाय.